ना ते म्हणतात की खऱ्या अर्थानं जे समाज कक्ष बनलंय ना ते स्वतःच्या सोबलावरती आम्ही बनवलंय आणि खऱ्या अर्थानं ते स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धेच्या माध्यमातून आज ओपन स्पर्धा देखील आम्ही करतोय आणि त्याकरता नक्कीच आमच्या मागे उभे असलेलं खंबीरपणे अनेक वर्षाच्या माध्यमातून प्रमोद शेडगे सर. पंचांचा अभिषेक मॅचला सुरुवात झाली आहे. महेंद्र स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉस सायकला संदेश आणि गोलंदाजी मागवरती 9 सेकंद पहिले षटक हाताळले गेले. पहिला स्पेल करता गोलंदाजी मागवरती पाहतोय अक्षय. एक चांगली स्टार्ट इथे पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही अनुभवत आहेत आणि आज मात्र आपल्या 9 गटाला या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम मात्र या टीमने केलंय. पहिला बॉल या ठिकाणी ऑनसाइडला खेळायचं होतं. बॅकपॅडला पाहू शकाल या ठिकाणी नक्कीच बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. मात्र सिंगल फील्ड मध्ये थोडीशी फंबल होताना पाहायला मिळते. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे मात्र स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. टीम मात्र करंजन आपण पाहतो या ठिकाणी 2 या धावसंख्येवरती आहे. महेंद्र गरेल आपण सायकल एंडवरती पाहतोय. नॉसिकला आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅटर संदेशला आपण पाहतोय. वसई ग्रामीण अजूनच्या माध्यमातून सचिव देखील आहेत ते. महेंद्र गरेल यावली ऑप्शनच्या बाहेरचा बॉल परफेक्ट रिझन या ठिकाणी इस्ता कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी फील्ड आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल येते. एक सिंगलच्याच मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 3 या धावसंख्येवरती आहे. मगच आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये थोडंसं इंटरेस्ट पाहायला मिळते. एका साईडनं नवसई खऱ्या अर्थानं वसई ग्रामीण मध्ये त्यांचा सिम्बॉल आपण जर पाहिलं पहिल्यांदा भविष्य खेळाडू दिला पण त्यानंतर आपण पहिले चांगले चांगले खेळाडू घडले त्यामध्ये नवसई मध्ये आणि सातत्याने एक गावामध्ये 2 टीम्स मी नेहमीच पाहतोय. असं आपण पाहू शकाल नवसईकर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं नुकताच त्यांची स्पर्धा देखील कंप्लीट झाली आहे. लेफ्टी राईटचं कॉम्बिनेशन घेऊन एक नवीन बॅटर या ठिकाणी आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं महेंद्र गरेलने देखील आपली टीम खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःच्या सोबतवरती निर्माण केली आहे. या 2 ते 3 वर्षामध्ये वसई ग्रामीण टेनिस मध्ये असूनच्या माध्यमातून काम करत असताना मग त्यानंतर आज ओपन स्पर्धेमध्ये पाहतोय. षटकातील आतापर्यंत या ठिकाणी 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 3 आहे. बॉल क्रमांक 3 इथे परफेक्ट बॉल शिकाल स्टँड ऑन डिलिव्हर बॉल सरळ मात्र ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न केलाय. निघून जाईल बॉल. द ब्रँड ऑफ कर्जन पॉवरफुल षटकार 6 धावा. चावली परफेक्ट पाहू शकाल. इथे देखील बॉल भेटते. परफेक्ट टाबिंग लाजवाब स्ट्रोक मध्ये बॉल निघून साला पुढे एकदा 60 मध्ये षटकार करता 6 धावा. वाडवाडिंग सुपर अटॅक. जी काशीनाथ किणी आपण जर पाहिलं तर रुपेश यांचे नवसी या गावाचे जावे तर मॅचच्या दिशेनं परफेक्ट पाहू शकाल. एक चांगल्या पद्धतीने अटॅक केला गेलाय. पणामध्ये एक स्वतःच एक सिम्बॉल घेऊन मध्ये तयार केली आहे. इथे मात्र सिंगल डबल फक्त अटॅक करणार ह्या बोर्ड मध्ये पाहायला मिळतं. बिग बॅटर आपण जर पाहिलं तर मिस्टर संदेशला पाहतोय. बॅक टू बॅक इथे मात्र नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 वरती आहे. आणखी एक बॉल इथे मात्र परफेक्ट पाहू शकाल. बॅक सरळ मात्र शॉर्ट थर्ड लिझनला कंप्लीट करण्याकरता निघून जाईल. सरळ 2 दुसऱ्यांच्या मधोमधनं इथे आलाय मात्र चौकार 4 धावा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदान आपण पाहतो बॅक साईडला आपण पाहू शकाल. फाईन आणि थर्ड एवढं मात्र वेगानं आणि खरं बॉल डिरोल झाल्यानंतर थांबणं शक्य नाहीये. इथे मात्र इनसाइड कव्हर फटका इसका कव्हरला जिथे मात्र सेल होईल का. सेल सुटला गेला आणि मात्र बॉल या ठिकाणी स्टॉप करायचा प्रयत्न आहे. एक नाही इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिथे मात्र बॉल इथे मात्र अंतिम क्षणामध्ये पाहिलं नक्कीच स्टॉप केलं गेलं मिस्टर रुपेशनं आणि मात्र पहिल्याच वेळी थोडंसं मार्क ठरलं गेलं टीम नवसईकडनं. कारण धावसंख्येत टोटल तुम्ही जर पाहिलं तर विदाउट विकेट लॉस ऑफ 21 रन ऑन कार्ड 21 या धावसंख्येवरती आहे. पहिल्याच ओव्हर्स मध्ये एक खऱ्या अर्थाने
अट्रॅक्शन मध्ये पाहू शकाल. खऱ्या अर्थानं स्टार्ट दिली जाते. मी म्हणतो ना, स्टार्ट ऑफ द गेम आणि स्टार्ट ऑफ द लाईफ. आपण जर डिफरंट जरी असेल तर आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये सुरुवात तुम्ही कधीही करा, केव्हाही करा, पण ती सुरुवात मध्ये तुम्हाला सक्षम करावी लागेल. पहा नक्कीच विजय तुमचा असेल. कारण बॅटपास सांगून जाते बैल कशी आहे, बॅटपास सांगून जाते माणूस कसा आहे, बॅटपास सांगून जाते आपण काय करू शकतो. आणि थोडस मदत त्याकरता संयम, शांतता या दोन गोष्टींचा वापर केला आणि पुन्हाच एकदा मदत तयार लागा. पहा नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे. पण येणाऱ्या संकटावरती, येणाऱ्या संघर्षावरती मात त्यांच्या नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मध्ये असते. पण तिला कुठेतरी मदत ते साकारणं खूप गरजेचं असतं. कारण असं म्हणतात ना, स्वप्न पाहणं खूप सोपं आहे, मात्र स्वप्न साकारणं खूप कठीण आहे. कारण झोपेमध्ये असताना आपल्याला वाटतं की उद्या मात्र आपल्याकडे करोड रुपये आहेत, किंवा उद्या मात्र आपण कुठेतरी मोठ्या दिशेने प्रवास करतोय. मात्र सकाळी पुण्याची आपल्याला जाणीव होते आपल्या कुटुंबाची. आपल्याला पुन्हा सकाळमध्ये आपला टिफिन घेऊन मात्र आपल्या कामावरती, आपल्या जॉबवरती जावं लागतं. हे आपलं मात्र नक्कीच रिअल लाईफ आहे. तर मॅचच्या दिशेनं महेंद्र गरेल इथे मात्र नक्कीच ऑप्शनच्या बाहेर खेळायचा प्रयत्न करत आहे. पण जर त्या ठिकाणी संदीप बडबी आपल्याला दर्शवताना लेग पाई पाहू शकाल. एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र 22 या धावसंख्येवरती आहे. सुरुवातच चांगली झाली आहे करंजोर या टीमकडनं. शिरोली या विभागातील एक छोटस गाव आणि खऱ्या अर्थानं वसई ग्रामीण अधिवेशनाच्या माध्यमातून सातत्याने आणि आज मात्र ओपन स्पर्धेमध्ये, एक स्पर्धेमध्ये खेळतीये. असं म्हणतात ना की एखाद्या बडकाला तल्यात पोहण्यापेक्षा समुद्रात पोहण्याची इच्छा निर्माण होते. त्या पद्धतीने टीम करंजोन आहे. आतापर्यंत आपल्या समाजाकडनं खेळली आहे, मात्र आज इथे पाहू शकाल की ओपन्स मध्ये खेळतीये. पण म्हणतो ना की डबक्यात पोहण्यापेक्षा समुद्राचा पोहण्याचा प्रवास करा. कारण आयुष्यामध्ये संघर्ष जेव्हा समोर असेल ना, तेव्हा विजय देखील तुमचा असेल. यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने प्रवास करावा लागेल. धावसंख्या 22 वरती आहे. षटक क्रमांक आपण 2 वरती. त्या ठिकाणी सौरभ गोलंदाजी मार्क वरती आलाय. और क्रमांक 2 टीम नौसई कडनं. चांगली चांगला बॉल इथे मात्र बॅटसेज सर किपर छतामध्ये बॉल आणि फर्स्ट विकेट इज गॉन. आणि बिग बॅटर मिस्टर संदेशला परतावा लागेल. पहिली विकेट इथे मात्र संदेश परत बॅक टू द डगआउट. फलकावरती पाहतो नक्कीच 22 या संख्येवरती शॉर्ट बॉल होता. मात्र इथे अडवा बॅटनं फेस करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये इथे मध्ये कनेक्शन झाले. डॉट बॉल लाईन चांगली आहे. लाईन ऑफ देखील आपल्याला त्या पद्धतीने उत्तम पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंत गोलंदाजी मार्क वरती असताना सौरभ इथे मात्र कमबॅक करते. कारण पहिले षटक आपण जर पाहिलं तर थोडंसं फक्त मार्क ठेवलं होतं. त्या षटकामध्ये अक्षरशः अटॅक पाहायला मिळता बिग बॅटर संदेशच्या बॅट मधनं. पण त्यानंतर संदेश बाद झाला या ओव्हर्स मध्ये आणि थोडंसं मात्र प्रेशर इथे पाहायला मिळत आहे. इथे चांगल्या पद्धतीनं परफेक्ट रिझन बॉलला उडवले. चेंडू हवेमध्ये वाढत सेल. क्या बात आहे. सुपर सेल या ठिकाणी मात्र कॅरी केला गेला. सूर्याची किरण दिली डोल्यावरती आली तरी मात्र प्रॉपर पाहू शकते. तिथे मध्ये चांगला सेल मात्र कॅरी होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2. की टीम माजिवली, टीम शिवनसई, टीम पेलार, आंबोडे, शिरवली आपला प्रवेश मात्र निश्चित करायचा आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात आहे. त्याआधी मात्र आपला प्रवेश निश्चित करावा लागेल, नाहीतर आपली मॅच या ठिकाणी मात्र ऑन होणार नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. या स्पर्धेचे आयोजक किंवा टॉसिंग पाहू शकाल ओमकार पाटील. राईट ऑन पाहू शकाल. इथे मात्र सुंदर फील्डचा प्रयत्न, स्ट्रॉंगली फील्ड पाहायला मिळते मैदानाच्या आत. एक सिंगल बाईक सुरपान और एक सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड. सौरभ काबिल तारीफ, लाजवाब गोलंदाजी आहे. लेन चांगली आहे. लाईन अप मिळते. शॉर्ट ऑफ लेन करत नाही और पिचचे बॉल इथे हातलत नाहीये. आपल्या नियंत्रण आपल्या कंट्रोल मध्ये आहे. मग एका साईडनं आपण जर पाहिलं तर सायकल एंड वरती आहे. अंतिम बॉल, बॉल क्रमांक 6. चावली आपण पोहोचलो नक्कीच स्विंग आणि मिस
चांगला बॉल या ठिकाणी जर नाही समजा लेंथ षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 कंप्लीट झाले आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये 11.50च्या सरासरीनं आपण जर पाहिलं तर 23 या धावसंख्येवरती आहे. येणाऱ्या अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक, देऊयात डिझेलला संधी, ऐकूयात शुक्रवारच्या दिवसामध्ये डिझेलला. केलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या विभागाला कुठेतरी मात्र क्रिकेटमध्ये प्राधान्य देण्यानंतर एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय आणि चौबाजूला माझा प्रेक्षक राजा मला पाहायला मिळतोय. कारण प्रेक्षक राजा करता एक माझं वाक्य नेहमीच असतं, ना तुझ्या येण्यानं, ना तुझ्या जाण्यानं, ना तुझ्या हसण्यानं, ना तुझ्या टाल्याच्या वाटवानं, तुझ्या मात्र शोभा आहे माझ्या मैदानाच्या चौबाजूने उभ्या राहणार. त्या नक्कीच क्रिकेट रसिकाला माझं नक्कीच मनापासून सल्यूट आहे. सात मॅचच्या दिशेनं और क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आलाय. लो फुटबॉल परफेक्ट पाहू शकाल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग टीमला बॉल मात्र निघून चाललाय, सरळ बॉल मिळतोय, चौकार करता 4 धावा. मैदानाच्या आतमधला फलंदाज अक्षय, धावसंख्या ते वेगानं जाऊन पोहोचती आहे 27 या धावसंख्येवरती. और क्रमांक 3 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. यावेळी एक दुबारी ते खबारी उत्तर दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं ना 2021 पासून खऱ्या अर्थानं गोलंदाजीनं प्रभावित केलं प्रत्येक क्षेत्राच्या माध्यमातून. मग ग्रामीण टेनिस असेल, ओपन असेल, लेदर असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, काल देखील आपण जर पाहिली तर नक्कीच चांगली गोलंदाजी 3 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळाली. असदीप असेल त्यानंतर पाहू शकाल नक्कीच हार्दिक पांड्याकडे देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. त्यानंतर जसप्रीत बुमराह त्या मॅचचा टर्निंग पॉईंट स्पेल पाहायला मिळालं. इथे परफेक्ट मध्ये स्लाइस केले बॉल हलक्यात, सॉफ्ट अँड पुश होतं टायमिंग, सरळ मात्र डीप मध्ये फटका निघून चाललाय, चौकार करता 4 धावा. झाले तेवढं मात्र पाहू शकाल की हवा देखील स्टॉप झाली आहे आणि थोडंसं मात्र कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्राउंड शॉट खेळावे लागतील, तुम्हाला टेक्निकल शॉट सिलेक्ट करावे लागतील आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण शक्तीपेक्षा युक्ती महान हे खऱ्या अर्थानं सातत्याने घडलंय क्रिकेटमध्ये. इथे परफेक्ट मात्र अप्रतिम फक्त दिशा दाखवली गेली आहे. परफेक्ट थर्ड मॅन आणि मिडल पाहू शकता इथे मात्र चौकार आलाय. 31 धावसंख्या. इथे स्वीप केलाय बॉलला, वन हँड सरळ फेकून दिलाय बॉलला आणि बॅटनं आउट ऑफ द पार्क, सिक्सर 6 धावा. फायटिंग तर अशीच हवी आहे कारण प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच हवी असते आणि माझा प्रेक्षक अच्छा मॅच करता अतुत्याने वाट पाहत असतो. कारण क्रिकेट आज प्रत्येक हृदयातील आणि खेळातील प्रत्येक मनातील सार निर्माण झाली आज एकी व्यक्तीने वर्ल्ड मध्ये की जो क्रिकेटचा मात्र चाहता नाही आहे. कारण क्रिकेट आन बान शान आहे, क्रिकेट सर्वस्व आहे आणि क्रिकेटमध्ये सर्वांचाच मध्ये प्रेम आहे. प्रत्येक व्यक्ती आज पुण्यामध्ये देखील या स्पर्धेचा अनुभव घेते. आपण पाहू शकाल वाजवण्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घेत असताना धावसंख्या वेगानं पण जर पाहिलं तर पहिला बॉल मात्र दरम्यान डीप मध्ये फेकण्याचा प्रयत्न हलक्या हातानं, त्यानंतर वन हँडचा वापर केला गेला आणि सरळ मात्र स्वीप केला बॉलला आणि सरळ मात्र स्क्वेअरच्या स्टँड मध्ये फेकून दिलं गेलं षटकार करता आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती आहे. चांगली टोटल्स पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साइड ला क्या बात है, सुपर बॅटिंग, लाजवाब स्ट्रोक आहे, सरळ मात्र बॉलला फेकून दिला गेला, हँडसम षटकार 6 धावा.
करता यानंतर होणारी मॅच चला तर इथे स्पीडअप करावा लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील उशिराने स्पर्धेला सुरुवात पाहतो. आज देखील पाहतो नक्की आज मात्र या विभागातील सर्व टीम्स तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले गेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं मनापासून मी आभार मानेन. कारण पहिल्यांदा आपल्या गावाकडे प्राधान्य मग मात्र बाहेरचे हे खऱ्या अर्थात पाहू शकाल. कारण ज्या विभागामध्ये आपण राहतो रोज आपल्याला मात्र सर्वांची नेहमीच शहरे पाहावी लागतात. सकाळपासून हा प्रवास असेल आपण जर पाहिला तर अंबाडीपासून सिरसाड हवे त्यानंतर विभागातून पारोलपासून असेल 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. टोटल्स मात्र एक चांगल्या पद्धतीने टीम कर्जोन इथे मात्र उभारली गेली आहे. अक्षयची लाजवाब फलंदाजी महेंद्र गिल थोडासा मात्र बॅकफुटला पाहायला मिळाला ज्याच्याकडे खूप सारी अपेक्षा होती मात्र त्याला साईक मिळत नाहीये. तो आतापर्यंत नॉन साईक एंड वरती उभा आहे. श्रेयस शर्मा पाहतोय गोलंदाजी बागपत्ती आलाय. चला यानंतर कोपर आणि अडणे आपण दोन्ही टीम टॉस करण्याकरता या वर्षात आपल्याला नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आपला देखील अंतिम पुकार असेल. कोपर आणि अडणे आपण बोलतो नक्कीच प्रमोद शेळके सरांचं गाव खऱ्या अर्थाने छा ठिकाणी मात्र सरांचा जन्म झाला आणि तिथे मात्र त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली. तोच मात्र त्यांच्या त्या मातीपासून ते खूप निगडीत आहेत आणि तिथे मात्र वेळ नसताना देखील एक स्पर्धा त्यांनी कंप्लीट केली त्या गावातील आणि खऱ्या अर्थानं जे माझं गाव आहे त्या गावाकरता देखील मला काय द्यायचं त्याकरता ते पोहोचले होते. मग त्यानंतर अनेक स्पर्धा वेळ नसताना देखील आणि पाहू शकेल 30 मध्ये टीम या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. टीम मात्र अडणे महेंद्र करेल इथे मात्र परत आपण पाहिलं तर या ठिकाणी टोटल्स आपण जर पाहिली तर फलकावरती पाळ मिळते आहे 44. सुरेश गोलंदाजी माग वरती आहे. वाईट बॉल धावसंख्येमध्ये पाहिजे तर 45 या धावसंख्येवरती आहे. नवीन बॅटर आपण पाहू शकतो इथे मात्र विकेट्स पाहायला मिळते. नवीन बॅटर अक्षय ऑप्शनच्या पारी काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी स्पिन केलं होतं बॉलला परफेक्ट पाहू शकतो. थोडंसं हलकी हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन दिली जाते गोलंदाजी माग वरती असताना गोल्डन फिंगर मोमेंट पाहू शकाल. 3 बॉल वरती 3 आपण जर पाहिलं तर बोटावरती बॉल फिरवण्याची कला ही खरं तर गोलंदाजाच्या प्रत्येक पाहू शकाल ऍक्शन झोन मध्ये असताना यावतो फ्लॅटेड बॉल लॉंगलीला बॉल त्या ठिकाणी मात्र पुढे शेकदा निघून जाईल. मात्र इथे स्टॉप करण्याचा प्रयत्न केला मिस्टर रुपेशनं. वॉट ऑफ फील्ड सुंदर फील्ड पाहते मात्र कव्हर बॅकअप आज अ इम्पॉर्टंट फील्ड मध्ये कालचा आपण झेल जर पाहिला असेल पण जर दर्शवता इथे मात्र नो बॉल आणि फील्ड इज अवेलेबल. तर एका साईड पाहू शकाल अक्षर पटेल आणि समोर मात्र शिवम दिबे. काय झेल होता तो म्हणून म्हणतात मोस्टली क्रिकेट मध्ये आज अ इम्पॉर्टंट कव्हर बॅकअप आपण करत असतो. इथे नो बॉल फ्रीड बॉल अवेलेबल पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये कैसे भी खेलो आपकी ही मर्जी लेकिन रनआउट होणार यहाँ पर गरजी. मिस्टर अक्षय चांगले आतापर्यंत अक्षयच्या बॅट मधनं 2 षटकार 2 चौकार एक चांगली बॅटिंग त्यांनी साकारली आहे मैदानाच्या आतमध्ये. तोच अक्षय पुन्हा सायकल एंड वरती आहे. यावली फ्रीडचा बॉल होता मात्र एक चांगली लेंथ पाहायला मिळते. हाफ ट्राय करा पाहू शकाल. ज्या पद्धतीनं 2015 पासून ज्या पद्धतीने क्रिकेटला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं आणि नियमाचं पालन आज आपण करतोय. 2009 मध्ये अक्षरशः गेला नाही मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आला आणि आज आपण त्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पूर्णपणे त्याचा वापर करतोय. यावर पुन्हा चेता स्वीप केला. इथे फटका मात्र फसेल की काय सरळ निघून चाललाय. आणखीन एक शानदार दमदार दर्जेदार षटकार 6 धावा. कधीच कोणाला आयुष्यामध्ये कमी समजू नका. कारण कर्जत टीम जरी आज अधिवेशन माध्यमात खेळत आहे समाजाच्या माध्यमात आज मात्र एकदा ओपन मध्ये चांगला परफॉर्मन्स देते आहे. पण एकच वाक्य त्यांच्याकडनं असेल घमंड न करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है. घमंड न करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है. शीशा वही रहता है सिर्फ तस्वीर बदलती रहती है. इथं मात्र नक्कीच अप्रतिम बॅटिंग अंकड एक चांगला असो पुढे एकदा सरळ अर्थ स्वागत केलं. अक्षरच्या बॅट मधून आली आहे मुख्य समालोचक इथे मात्र सलामी सरळ षटकार बॅक टू बॅक दुसरा 6 धावा.
मजबूत स्थिती बाया वैयक्तिक आपण पाहिलं तर 13 बॉल 35 मत मिस्टर अक्षय खेळतोय. एक जबरदस्त इनिंग त्यांनी साकारली मैदानाच्या आतमध्ये. थोडस वेट अँड वॉच मात्र त्यानंतर फायर करताना पाहायला मिळाला सुबबाडे मिस्टर अक्षय वन फॉर्म करजोन. यावेळी ऑफसाईडच्या बाहेर शबन खेळला गेलाय. परफेक्ट रिझन बॉलला इनफिल्डच्या वर फेकून द्यायचा प्रयत्न केलाय. थर्ड बॅट डीपला बॉल तिथे गेलाय. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का चौथी जाईल का. खराब मात्र फील्ड फार मिळते टीम नवसईकडनं. चौथ्या धावेचा इथं प्रयत्न आहे. 4 धावा अक्षरशः मात्र पाहू शकाल की कंप्लीट केल्या गेल्या. सुपर आणि बिग विंडो विकेट 4 रन दिस कंप्लीट. 4 षटकांचा आपण पाहू शकाल खेळ इथे कंप्लीट झाला आणि 4 धावेच्याच मदतीने धावसंख्या 63 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता मात्र टीम नवसीला इथे मात्र चेस करायचे आहेत. 64 धावा मात्र टीम करंजोर इथे मात्र या 64 धावा डिफेंड करेल का या ऐकवण्याकरता पुनश्च एकदा आमच्या समोर जॉईन होतील. आपण पाहू शकाल पालघर भूषण पुरस्कार आणि प्रमोदजी शेडके सर यांचा तुम्ही आवाज आहे. त्यात आपण जेव्हा टॉस बॉक्स मध्ये टीम अडणे संघाचा कर्णधार आणि कोपर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉस करण्याकरता यानंतर होणारी मॅच कोपर संघाचा कर्णधार आणि नवसई संघा अडणे संघाचा कर्णधार. या स्पर्धेमध्ये त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला फिल्डिंग सेट करून घ्या करंजोन टीम आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या लगेच. अडणे टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच आपण टॉस करण्यासाठी या आणि कोपर टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. कोपर वर्सेस अडणे. चला कोपर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत लगेच. ओमकार पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. करजोन टीम सध्या टीम मीटिंग करत असताना ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या धरणी मातेला प्रणाम करत टीम मीटिंग टीम हडल आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर अडणे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय लगेच कळवतील संकेत छोट्या. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. नवसई टीम सध्या अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन खेळत असताना आपण पाहत आहेत. परंतु एका साईडला जी अक्षयने बॅटिंग केली ती अफलातून पाहायला मिळाली. टायमिंगचा बेताज आणि षटकार चौकारांचा पाडा जास्तीत जास्त त्याने बोलला. तो एका साईडला जयेश पाटील या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. सौरभ सारख्या खेळाडूला विसरून चालणार नाहीये कारण ज्या 2 फलंदाजांकडे तेवढं पोटेन्शियल आहे. नाण्याची एक बाजू पडताळली नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच आपल्याला गरजेची गोष्ट आहे. श्रद्धांजली चषक सध्या आपण अनुभवतायत विश नेटवर्क या चॅनेलवर. जे श्रोते जुळले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल जगदीश. सौरभ आणि जयेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जगदीश पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 64 धावांचं लक्ष.
चला मॅच स्टार्ट करायची आहे. सामन्याला होते सुरुवात. सौरभ स्ट्राइक एंड कडे तर जयेश नॉन स्ट्राइक एंड कडे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लेफ्ट केलं होतं, सोडून दिलं होतं आणि यावेळेला पंचांनी मात्र बाकीचं काम बजावलं. दीपक मडवीला आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत आणि संदीप मडवी यांना आपण पाहू शकतायत. असे दोन पंच. संदीप मडवीची कारकीर्द अप्रतिम राहिली, परंतु त्यानंतर क्रिकेटची नाळ जोडावी त्यामुळे पंचांच्या भूमिकेत यावेळेला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. टू दी कव्हर. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. ट्रेस बुलेट शॉट. 4 रन. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ क्लास चौकार. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला. टू दी कव्हर खेळला होता. सरळ बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन साठी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. महेंद्र गरेल अपील करत असताना विकेट किपरच्या भूमिकेत डॉट बॉलची सांगता होत असताना जगदीशचा आतमध्ये येणारा बॉल होता. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने श्रोते पाहत असतील. वाह काय बॉल डिलिव्हर केला होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झाला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सौरभकडे तेवढी ताकद आहे, पोटेन्शियल आहे, मोठी इनिंग खेळण्याचा मनसुबा बाळगेल का? परंतु जगदीश एक विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत का? आणि यस सेफ हँड म्हणून मी उल्लेख केला होता. जगदीश एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून पहिल्या षटक एक भरवशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जगदीश ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. जरी चौकार आला परंतु न डगमगता चांगली गोलंदाजी करत असताना आणि झेल टिपलाय तो विकी या फिल्डरने. चांगला झेल टिपला होता. सौरभ सारख्या खेळाडूला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. अमित पाटीलला आपण पाहता येतं. एक या टीमचा बाहुबली आहे. मोठी फळी आहे परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाची भूमिका बजावणं हे क्रिकेटने शिकवलंय. त्यामुळे 11 खेळाडूंचा समूह, 11 खेळाडूने प्रत्येकाची जबाबदारी घेऊन क्रिकेट खेळणं आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना सहाय्य करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. अमित पाटील न्यू बॅटर, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु जगदीशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना चांगली थिंकिंग वापरली आणि अप्रोच इंटेंट पहा अप्रतिम पाहायला मिळतो की कोणता फलंदाज कसा आहे यापेक्षा माझी गोलंदाजी मी कशी करेन यावर त्याने आतापर्यंत फोकस केलंय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. वाह जगदीश अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना जगदीशच्या बाबतीत एकच म्हणेन की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु त्याचे उच्च विचार पाहायला मिळतात गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. फॅब्युलस बॉलिंग. पुन्हा एकदा प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. बॉलला फॉलो केलं होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. पहिलं षटक सफल आणि यशस्वी षटक पाहायला मिळतं. काय बॉल डिलिव्हर केलेत, बॉल कट केलेत. लेग कटरचा जास्तीत जास्त वापर केला जगदीशने आणि पहिलं षटक जगदीशच्या नावावर पाहायला मिळतं. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय जगदीश. चांगली गोलंदाजी. अशा प्रकारचे बॉल कधी तुम्ही डिलिव्हर करू शकता कॉन्फिडन्स पद्धतीने जेव्हा तुमचा सराव असतो. आणि सराव तुम्ही 10 तास करण्यापेक्षा मी तर म्हणेन फक्त 1 तास मन लावून तुम्ही सराव करा. कारण अलीकडच्या काळामध्ये संध्याकाळचं सत्र झालं की प्रत्येक विभागामध्ये एक मैदान फक्त असतं. त्यामध्ये 20 ते 25 प्लेयर असतात. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळत नाही. त्यामुळे तुमची गोलंदाजी झाली तर तुम्ही फोनवर बोलत बसू नका किंवा काहीतरी कारण सांगू नका की मला आई बाबाने बोलवलंय, कोणाला तरी आणायला जायचंय. मात्र तुम्ही एखाद्याच्या खांद्यावर मित्राच्या हात ठेवून मात्र तुम्ही फोनवर बोलत बसता किंवा गप्पा मारत असता. परंतु तशी तुमची प्रॅक्टिस कधीच आयुष्यात होणार नाही. त्यामुळे अशी प्रॅक्टिस करा की मन लावून तुम्ही 6 बॉल टाका.
किंवा 12 बॉल टाका किंवा 12 बॉल फेस करा, तरच तुमची ती चांगली प्रॅक्टिस बनेल आणि तेव्हा तुम्हाला यश मिळेल. चांगला बॉल होता. जयेश पाटील सारख्या फलंदाजाला यावेळेला अडखळत करण्यास पहिल्याच बॉलवर भाग पडलं, कारण जयेश पाटील याच मैदानात मला आठवतं की तो त्याचा हात परिपूर्ण रक्तबंबा झाला होता. एका हाताने त्याने बॅटिंग केली होती. हाच तो जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. हाताला रुमाल लावून एका हाताने बॅटिंग करत 30-35 धावा त्याने खोऱ्याने वाहिल्या होत्या. आपल्या संघाला विजय करून दिलं होतं. मात्र हे क्रिकेटवरचं डेडिकेशन असायला हवं. चला, थळ्याचा पाडा आणि मेढा जर आला असेल संघ तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू ऑन साईडला. परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 8 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. मंजित कुडू आम्हाला दर्शवतायत. वेदांत सध्या स्कोरिंग करतायत. या अगोदर हर्षलला आपण पहिलं स्कोरिंग करत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8. धावा थांबवले. सध्या गोलंदाज नितीनला आपण पाहतायत. उंच सकल बांध्याचा अपकमिंग यंग टॅलेंट. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मात्र यावेळेला व्यवस्थित घेऊ शकले नाही महेंद्र गरेल. एक असा खेळाडू आहे, या खेळाडूंना घेऊन चालतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. लेफ्ट हँड बॅटर जयेश पाटील सध्या थोडीशा अडखळत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. परवाच मी उल्लेख केला होता, ज्या वेळेला कैवल्य पाटील बंधूला मी विचारलं नाईटच्या स्पर्धेमध्ये TR ट्रॉफी त्रिमूर्ती नागले आयोजित, या बॉल नंतर ती चर्चा राहील. यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल हुक केलंय आणि सरळ बॉलला या बॉलवर 6 धावात बुक केलंय. गुड शॉट, षटकार. पाहायला मिळतं आणि तेच गाणं यावेळेला घेऊन येत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या या षटकाराने एक सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचली गेले. ती 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्या उष्णतेचं प्रमाण फार वाढत चाललंय आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त पाणी प्राशन करत राहा. अगदी चांगलं क्रिकेट आणि आरोग्याची स्वतःची काळजी घ्या. क्रिकेट खेळतायत ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या घराची जबाबदारी सुद्धा आपल्यावर असते. यावेळेला अप्रतिम टू दी कव्हर, क्लास कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, टेक्निकली साऊंड, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. ग्लोरियस शॉट, 4 रन. जयेश पाटीलच्या बॅट मधून षटकारानंतर आलेला हा खणखणीत सनसनाटी श्रद्धांजली चषक. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला नो बॉलचा इशारा आलाय. अक्षय पुढे सरसावेल. मेरे बाद का खेळ आहे अक्षय दर्शवत असताना पाहायला मिळतोय, परंतु नो +1 अशा 2 रन्स मिळतील. बिमर बॉल होता, कमरेच्या वरती होता आणि त्या कारणास्तव संदीप मडवी लगेच सांगतायत फ्री हिटचा बॉल दर्शवलाय. 20 रन झालेत. आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. फुलटॉस बॉल, एकंदरीत फुलटॉस बॉल होता. खूपच कमरेच्या वर जयेश पाटीलने संधी पुरेपूर घेतली होती, प्राप्त केली होती, परंतु अक्षयचं मी यावेळेला कौतुक करेन. माजिवली टीमचे कॅप्टन शिवनसई, पेल्लार, आंबोडे, शिरवली, कर्जोन, नवसई, थळ्याचा पाडा, मेढा या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन, ज्या काही जे प्रवेश शुल्क आहे ते मात्र कृपया करून आपण जमा करा. आमच्या ऑर्गनायझर या ठिकाणी तुमची वाट पाहतायत. फ्रीडच्या बॉलवर चौकार आला अमित पाटीलच्या बॅटमधून. या चौकाराने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक 2 या वेळेला कंप्लीट झालेत. 24 धावा फलकावर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ रन्स हवे आहेत. त्या 40-64 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. तर 12 बॉल आणि 40 रन धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास फार महत्वाचा भाग असेल. पुन्हा एकदा मी विनंती करेन, माजिवली, शिवनसई, पिल्लार, आंबोडे, शिरवली, कर्जोन, नवसई, थळ्याचा पाडा आणि मेढा
या संपूर्ण संघाचे जे कॅप्टन आहेत आपला प्रवेश शुल्क जो काही आहे तो मात्र आपण जमा करायचा आहे. 12 बॉल 40 हे सामन्याचं समीकरण. अपकमिंग यंग टॅलेंट एका साईडला नवसाई टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंजोन टीम एका साईडला आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट. 12 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण. हर्षल सध्या पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना आयोजकाच्या भूमिकेत आहे. 13 नंबरची जर्सी परिधान करणारा नेहमीच एक गाव एक फॉर्मॅट मध्ये चांदीप टीम कडून तो 12th मॅन ची भूमिका निभावत असतो. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सध्या हार्दिक डीजे ऑपरेटरची भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः वेदांत पाटील मंडप डेकोरेटर्स कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल पुढे ठेवलंय. 12 बॉल 40. 12 बॉल 40 रनची आवश्यकता. जयेश पाटील आणि अमित पाटील. अमित पाटील पुन्हा एकदा लयबद्ध झालाय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सराव फार महत्वाचा असतो. आपण सध्या व्यवसाय करत असतो किंवा कॉलेज शाळा त्यानंतर आपली स्वतःची नोकरी असते, काही बिझनेस करत असतात, त्यामुळे प्रॅक्टिसला थोडाफार वेळ कमी मिळतो. परंतु क्रिकेटवरचं आमचं प्रेम कधीच मिटणार नाही. त्यामुळे आम्हाला क्रिकेटच्या मैदानाशी नातं जोडायला आवडतं. हे आमचे ग्रामीण क्रिकेटर आहेत. यावेळेला चांगला बॉल. पहिलाच बॉल काय डिलिव्हर्ड केलाय रोहित. रोहितला आपण पाहतायत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला आपण पाहतायत चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना जयेश पाटीलच्या बॅटमधून एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 39 रनची आवश्यकता. अमित पाटील आपण पाहतायत उजव्या हाताचा फलंदाज, एक हार्ड हिटर बॅटर आहे. जर या फलंदाजाची बॅट जर चार्ज झाली तर नवसाई टीम थोडीशी पुढे येत असताना पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. यावेळेला हा बॉल खूपच बाहेर होता. यस दीपक मडवी वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 10 बॉल आणि 38 रन विजयासाठी नवसाई टीमला. फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहे सेफ हँड. यस फलंदाज बाद. अमित पाटील बॅक टू द डगआउट. नऊ बॉल आणि विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. अखेरकार मात्र रोहितला विकेट मिळाली. गोलंदाज रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय मिस्टर वेदांत. 9 बॉल 38 रन. 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु रोहित त्यासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो.
जखडून ठेवले ते फलंदाजांना अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. ऑप्शनच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जवळजवळ 6व्या स्टंप्सला आला होता आणि तिथून फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, रोहितचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केले ते अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत. या बॉलला लेफ्ट केलं, खूप चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सबमरिंग डिलिव्हरी. 5 बॉल आतापर्यंत रोहितने चांगली गोलंदाजी करत असताना तिन्ही गोलंदाजांनी उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. क्वालिटी ऑफ क्रिकेट दाखवलंय. यावेळेला फॉलो केलं परंतु सरळ बॉल निघून जाईल. चौकारासाठी चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि चौकार येतोय. लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. 4 रन मिळतील. आता 6 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. 34चं समीकरण. चौतीस रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 34 रन हे सामन्याचं समीकरण. कर्जोन वर्सेस नवसई या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अलीकडचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. अनेक विभागांमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने आपण पाहिलं तर एकाच गावातून 3-4 टीम आपण अनुभवतायत. परंतु एकच सजेस असेल की कैवल्य पाटील बंधू ज्या वेळेला टीआर ट्रॉफी नाईटची स्पर्धा परवाच जो पहिला दिवस पाहायला मिळाला त्यावेळेला जुचंद्र टीम द ग्रेट मराठा मोहनदादा पाटील आणि कैवल्य पाटील बंधूला मी प्रश्न विचारला की ही संकल्पना तुम्ही चांगली घेतली, कारण लाख मोलाची स्पर्धा असते त्यावेळेला तुमच्या गावामध्ये 3 ते 4 संघ असतात. अशा वेळेला एक एक जो खेळाडू असतो त्या संघांमधील तो तुम्ही मात्र नेमला, त्याला इन केलं तर एक तुमची पॉवरफुल टीम बनते. जेव्हा लाख मोलाची स्पर्धा असेल किंवा चांगल्या स्पर्धा तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्ही एकत्रित या आणि एकत्रित येऊन चांगलं क्रिकेट खेळा, जेणेकरून मात्र आपण पाहिलं तर एक चांगली स्ट्रॉंग टीम बनेल आणि स्ट्रॉंग टीम बनत असताना तुमचे मतभेद तुम्ही विसरतील आणि मतभेद विसरल्यानंतर राजकारण तर त्या ठिकाणी येणारच नाही. आणि क्रिकेटच्या काळामध्ये राजकारण आलं तिथे क्रिकेटचा विनाश झाला हे आपण सातत्याने पाहिलंय. हे कैवल्य पाटील बंधूने मात्र आवर्जून सांगितलं की एकत्रित खेळा, एकत्रित टीम जी आहे ती स्ट्रॉंग बनवा. इतर वेळेला छोट्या स्पर्धा असतील तर तुम्ही हरकत नाही, कारण कोणाला संधी मिळते कोणाला मिळत नाही, परंतु अशा वेळेला जर तुम्ही एकत्रित आलात तर तुमचं चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. हे प्रत्येक संघासाठी मी आवर्जून म्हणेन की ज्या वेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतायत, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही खूप परफॉर्मन्स चांगले दाखवतायत, चांगले खेळाडू बनतात, अशा वेळेला मतभेद केल्यानंतर त्या जास्तीत जास्त टीम बनतात. परंतु त्यासाठी तुम्ही एकत्रित या, चांगलं क्रिकेट खेळा, एक मैत्रीपूर्ण क्रिकेट चांगलं खेळलं पाहिजे. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. जयेश पाटील सध्या लढतोय परंतु मोठे फटके काही त्याच्या बॅटमधून येत नाहीयेत हवे तसे. 4 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 4 बॉल आणि 33 रन. यानंतर गावदेवी यंगस्टर आडणे टीम 2 हात करेल कोपर या टीम बरोबर. गावदेवी यंगस्टर आडणे टीमने टॉस जिंकून निर्णय कळवलेला नाहीये, फिल्डिंग स्वीकारले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सेफ झोन मध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय आणि हळूहळू आता विजयाच्या पाऊल खुणा उंटत असताना पाहायला मिळत आहेत कर्जोन या टीमच्या बाजूने, कारण सुरुवात चांगली झाली आणि त्यामध्ये अक्षयची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली. झुंजार आणि झंझावती खेळ करत असताना अक्षयला आपण पाहिलं, षटकार चौकारांचा पाडा बोलला आणि खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर तो टिकून राहिला होता. त्यामुळे म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु खेळपट्टीवर पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तसं खेळाडून जर तुम्ही खेळपट्टीवर जर उभे राहिले तर धावा ऑटोमॅटिकली बनतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. आता 2 बॉल आणि 32 रन, 32 रन आणि 2 बॉल आणि 32 ला 2 आपण पाहतायत. हा योगच भेटीचा आहे, म्हणजे कुडू आम्हाला दर्शवतायत. चांगला बॉल होता, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला घेऊन काढलाय. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. 1 बॉल आणि 31 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत कर्जोन हा संघ.
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कुणाला आपण पाहतायत यष्टनच्या वरून हाय बॉल हाय लो बाय बाय करे चेंडूची सांगता झाली. नवसाई टीम मात्र या ठिकाणी पराभूतच्या छायेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन कर्जोन टीम, महेंद्र गरेल अँड ऑल टीम. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं या पहिल्या सामन्यामध्ये, तर अभिनंदन असेल. आणि नवसाई टीमला या हंगामासाठी पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा असतील. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नो डाऊट अबाउट इट अक्षयने